तर मंत्री नितेश राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचले। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ही महत्त्वाची भेट झालेली आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय नितेश राणे पराभव झालेला आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा, आणि त्यानंतर आता रवींद्र चव्हाणांची भेट घेत आहेत। या भेटीचं नेमकं निमित्त काय? फटका पडला असंच म्हणावं लागणार आहे, कारण की भावानेच आहे तो पराभव केलेला दिसून येतो। आणि याच पार्श्वभूमीवर टीका पण देखील आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कोकणात झाली होती। विशेष करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर डायरेक्ट टीका देखील होताना पाहायला मिळाली होती। नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये देखील आहे ते पैसे सापडल्याचा आरोप देखील आहे तो नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला होता। आणि या पराभवानंतरून आता नितेश राणे यांनी सकाळी एक ट्विट देखील करून मला बरंच काही बोलायचं आहे, बोललो नाही तर शांत बसल्यासारखं वाटेल, त्यासाठी देखील एक ट्विट करण्यात आलं होतं। आणि त्याच्या अगोदर आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते। आणि या भेटीमध्ये आता कशा पद्धतीने पराभव झाला, काय नेमकी कारणं होती, हे देखील आहे ते आता नितेश राणे यांच्याकडून सांगितलं जातंय। त्यानंतर नेमकं यावर काय तोडगा निघतोय का हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आहेत त्या तोंडावर असल्याचं दिसून येतंय। अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मंत्री नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला गेलेले आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय ठरतं, कशा पद्धतीने आता पुढील रणनीती भाजप कोकणात ठरवते हे पाहणं महत्त्वाचं असेल।